केसांवरतीचा तोरा कमी झाला ना नाकातल्या नथीची चमक. कान्स फिल्म फेस्टिवलच्या मेन रेड कार्पेटवर जेव्हा फुलवंती प्राजक्ता माळी नऊवारी नेसून उतरली तेव्हा अख्ख्या जगाची नजर तिच्यावरच खिळून राहिली. पण मराठी ठसका इथेच थांबला नाही. कोकण हार्टेड गर्ल ठरली कान्सच्या रेड कार्पेटवर जाणारी पहिली मराठी इन्फ्लुएन्सर. तर वयाच्या 78व्या वर्षी अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात एकमेकांचा हात धरून कान्समध्ये थेट मराठी मूड आणला. पण ग्लॅमरचा हा महाकुंभ असलेला कान्स फिल्म फेस्टिवल म्हणजे नक्की काय? यात भारतीय सिनेमाला कधी अवॉर्ड मिळाला आहे का? याचं तिकीट काढावं लागतं की इन्व्हिटेशन मिळतं? हा कुठे होतो, यात काय होतं आणि तिथे नक्की कोण कोण जाऊ शकतं? जाणून घेऊया कान्सच्या या चमचमत्या जगाची इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत. तुम्हाला माहितीये का, ज्या कान्स रेड कार्पेटवर आज आपले मराठी कलाकार मिरवत आहेत त्याची सुरुवात हुकुमशहा हिटलरला दिलेल्या एका थेट आव्हानातून झाली होती. गोष्ट अशी की 1938 मध्ये जेव्हा वेनिस चित्रपट महोत्सवावर हिटलर आणि मुसोलिनीने आपला राजकीय दबाव आणला तेव्हा या हुकुमशाहीला सडेतोड उत्तर देण्यासाठी फ्रान्सने एका स्वतंत्र मंचाची घोषणा केली आणि अशा प्रकारे जन्म झाला कान्स फिल्म फेस्टिवलचा. खरं तर हा सोहळा 1939 मध्येच सुरू होणार होता, पण दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने हा प्लॅन पुढे ढकलला गेला. अखेर 1946 मध्ये फ्रेंच रिव्हिएराच्या देखण्या किनाऱ्यावर या ऐतिहासिक महोत्सवाचा ऑफिशियली पडदा उघडला. 2003 पर्यंत या सोहळ्याचं अधिकृत नाव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असं होतं. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा फिल्म फेस्टिवल सुरू होतो आणि तब्बल 10 दिवस चालतो. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कान्समध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर तो आहे पाम डिओर, म्हणजेच द गोल्डन पाम. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 1946 मध्ये पहिल्याच कान्स फेस्टिवल मध्ये पहिल्या भारतीय आणि एशियन सिनेमाला पारितोषिक मिळालं होतं. चेतन आनंद यांच्या नीचा नगर या चित्रपटाने सर्वोच्च बहुमान पटकावून इतिहास रचला होता. पण ऑलिम्पिक नंतर जगात सगळ्यात जास्त कॅमेराज ज्या इव्हेंटकडे असतात त्या कान्समध्ये नक्की कोणाला बोलवलं जातं? आणि ज्यांचे सिनेमे तिथे नसतात ते सेलिब्रिटीज फक्त महागडे कपडे दाखवायला तिथे पोचतात का? याचं उत्तर आहे मनी अँड स्पॉन्सरशिप. जे सेलिब्रिटीज ज्युरी किंवा सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी नसतात ते प्रत्यक्षात स्पॉन्सर ब्रँड्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्वतःला प्रमोट करायला तिथे हजेरी लावतात. तुम्हाला माहितीये का की कान्समध्ये फक्त बड्या स्टार्सनाच नाही तर तुम्हालाही फ्री एंट्री मिळू शकते. हो, जर तुम्ही फिल्म डिझाईनचे स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी ला सिनेफ ही खास कॉम्पिटिशन असते. यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागत नाही आणि जर ज्युरी मेंबर्सना तुमचं काम आवडलं तर तुम्हाला फक्त कान्सचं आमंत्रणच मिळत नाही तर तुम्ही मायदेशी मोठी बक्षिसाची रक्कम घेऊन परतू शकता. मग कान्स म्हणजे फक्त ऑब्सेशन? आज सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणाऱ्या कान्सच्या ज्या रेड कार्पेटवर यंदा ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, अदिती राव हैदरी आणि उर्वशी रौतेला आपल्या करोडोंच्या कपड्यांचा जलवा दाखवतायत, त्याच गोष्टीचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने मात्र थेट पंचनामा केलाय. अगदी कान्सच्या ओपनिंग डेला अनुराग तिथे हजर असूनही त्याची चर्चा का झाली नाही? यावर तो स्पष्टपणे म्हणाला की आम्ही मेकर्स गुपचूप साईडने निघून जातो. भारतात फेस्टिवल्स बद्दल प्रचंड गैरसमज आहेत आणि इथले प्रोड्युसर्स इतके लेट असतात की वेळेत न पोहोचल्यामुळे आपले कित्येक उत्तम सिनेमे कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतात. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून कान्सला जाणारे आपले बॉलिवूड स्टार्स
तिथे जाऊन स्वतः एकही सिनेमा पाहत नाही. मग तुम्हाला काय वाटतं, बॉलिवूडची ही मंडळी तिथे फक्त फोटो काढण्यासाठी जाते का? आता येतोय सर्वात मोठा प्रश्न. पैसे फेकले की कान्स फिल्म फेस्टिवलचं तिकीट खरोखरच खिशात येतं? ऑफिशियल नियमांनुसार कॉमन पब्लिकला कान्सची तिकीटं थेट विकत घेता येतच नाही. पण पडद्यामागे अत्यंत भयानक ब्लॅक मार्केट चालतं, जिथे कान्सच्या VIP रेड कार्पेट आणि गाला इव्हेंट्सची पावती तब्बल 2.5 ते 17 लाख रुपयांना काळ्या बाजारात विकली जाते, ज्याला फिल्म क्रिटिक्सनी रेड कार्पेट टुरिझम असं नाव दिलंय. एवढंच नाही तर कान्स जितकं फॅशनसाठी गाजतं, तितकंच ते इथल्या वादांसाठीही सातत्याने व्हायरल असतं. पुरुषांना क्लासिक सूट आणि महिलांना फॉर्मल इव्हिनिंग गाऊन सोबत हाय हिल्स घालणं कंपल्सरी आहे, ज्यामुळे कान्सवर इनइक्वॅलिटीचा शिक्काही बसलाय. I can only be authentic to what I feel is what makes me feel good, and I think that's very important. आयरनिकली इनइक्वॅलिटीवरच्या सिनेमांना अवॉर्ड देणाऱ्या कान्सलाच आज हा शिक्का बसलाय. या जाचक नियमांचा निषेध करण्यासाठी अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटीजनी चक्क रेड कार्पेटवर बेअरफूट चालत आपला निषेध नोंदवलाय. पण आता वेळ आहे द बिगेस्ट रियालिटी चेकची, जिथे करोडो रुपये खर्च करून बॉलिवूड आणि आजकालचे इन्फ्लुएन्सर्स कान्समध्ये फक्त फॅशनचा शो ऑफ करतायत. तिथे आपली मराठी संस्कृती आणि ताकदीचे सिनेमे या ग्लोबल स्टेजवर नक्की कधी धुमाकूळ घालणार? ज्या मातीने भारतीय सिनेमाला जन्म दिला, त्या महाराष्ट्राचा दर्जेदार कंटेंट आज जागतिक पातळीवर फक्त या फॅशन वेळापुढे मागे पडतोय का? आजच्या या इन्फ्लुएन्सर युगात कान्स फेस्टिवलमध्ये फॅशनपेक्षा सिनेमाच्या मेरिटला जास्त किंमत मिळायला हवी की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या कान्स रेड कार्पेटवर मराठमोळ्या अंदाजात नऊवारी साडी आणि फेटा बांधून आपल्या संस्कृतीचा डंका वाजवायला तुम्हाला कोणत्या मराठी स्टार किंवा इन्फ्लुएन्सरला पाहायला आवडेल? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.